नमस्ते. आज आपण बिना मैदा वापरता घरच्या घरी छान असे बिस्किट म्हणा, कुकीज म्हणा बनवू शकतो. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त इथे पिठी साखर घेतलेली आहे. आता पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने इथे 2 ते 3 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये काही आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. आपल्याकडे जे असतील ते टाका. मी इथे थोडेसे नट्स घेतलेले आहेत आणि बदामाचे काही काप घेतलेले आहेत. हे सगळं चांगलं आता आपण मिक्स करून घेऊया. सगळं चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप. तर इथे मी अर्धी वाटी साजूक तूप हे फक्त पातळ करून घेतलेलं आहे, गरम केलेलं नाहीये. ते सुद्धा आता आपण ह्या सगळ्या मिश्रणामध्ये घालूया. आता हे सगळं चांगलं आपण मिक्स करून घेऊया. सुरुवातीला चमच्यानेच आपण सगळं तूप ह्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. नंतर आता आपण हाताने सगळ्या पिठाला हे तूप चांगलं चोळून घेऊया. तर सगळ्या पिठाला एकसारखं सगळीकडे आपण तूप चोळून घेऊया व्यवस्थित असं. आणि मग पिठाला थोडीशी आपण घट्ट मूठ बांधून बघायची. तर अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर व्यवस्थित तुपाचं प्रमाण आता आपलं पडलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला दूध घालून पीठ हे मळून घ्यायचं आहे. खूप घट्टसर असं पीठ मळायचं नाहीये आणि अगदी सैलसरही नकोय. त्यामुळे दूध घालताना अगदी थोडं थोडं असं घालायचं आहे दूध. आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला फक्त त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप जास्त दाबायचं नाहीये पिठाला. आता एक 5-10 मिनिटांनंतर आता आपण एका पसरट अशा प्लेटमध्ये मी ते पोळपाटावर काढून घेतलेलं आहे. थोडंसं एकसारखं करून घेतलं आणि त्याचे 2 भाग करून घेतले. आता बटर पेपर घ्या किंवा प्लास्टिक पेपर घ्या, त्याच्यामध्ये त्याचा असा रोल करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे थोडासा रोल पातळ असा लांबट असा रोल करून घ्यायचा. आणि मग आता असं एकसारखं आपण हा रोल पॅक करून घेणार आहोत. आणि हा रोल पॅक करून झाल्यानंतर आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे फक्त 15 मिनिटासाठी. आता 15 मिनिटानंतर मी हा रोल बाहेर काढलेला आहे. मस्त सेट झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण हे कट करून घेऊया. तर आता हे आपलं सगळं कट करून झालेलं आहे. फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी 15 मिनिटासाठी फक्त. मस्तपैकी सेट होतो हा रोल. आणि तुम्हाला किती जाड पातळ पाहिजे, मी नानकटाईचा आकार कसा असतो तसं कट करून घेतलं. आता एका प्लेटमध्ये मी हे सगळं भाजण्यासाठी ठेवत आहे. तर इथे मी कढई प्रीहीट करून घेतलीच होती, त्यामध्ये ही प्लेट ठेवली, झाकून ठेवायचे. आता हे 5 मिनिटं आपल्याला फुल गॅसवर ठेवायचं आहे. आणि 5 मिनिटानंतर 20 मिनिटासाठी आपण मीडियम गॅसवर, म्हणजे एकूण 25 मिनिटासाठी आता आपण हे बेक करून घेणार आहोत. आता 25 मिनिटं पूर्ण झालेले आहेत आणि बघू शकता बिस्किटाचा कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे. तुम्हाला मी जवळनं दाखवते. मस्त खरपूस खुसखुशीत जाळीदार असे आपले बिस्किट झालेले आहेत. आणि हे गव्हाच्या पिठाचे आहेत ना, खायलाही तेवढेच सुंदर लागतात. तसं आता दुसरी प्लेट सुद्धा रेडी केलेली आहे, ती सुद्धा बेक करायला ठेवते. आता अशा प्रकारे आपण बिना मैद्याचे घरच्या घरी मस्तपैकी गव्हाच्या पिठाचे आणि घरात असलेल्या साहित्यांपासूनच आपण हे खुसखुशीत असे बिस्किट तयार केलेले आहेत. तर नक्की करून बघा.